तर ते पॉइंट टेबल काय असेल ते मात्र आम्ही तुमच्या समोर सांगून दाखवणार आहेत. धन्यवाद. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. एकंदरीत मागील 2 दिवस एएनसी मांडवी संघाकरिता खास राहिले नाहीयेत, परंतु आज पुन्हा एकदा चान्स आहे आणि जाता जाता काहीतरी इम्पॅक्ट. ज्या पद्धतीने मी म्हटलं की हम भी जाएंगे और दूसरों को भी लेके जाएंगे, हे ब्रीदवाक्य असेल आज एएनसी मांडवी संघाकडनं. कारण की आज मनसुब एक लेग गोलंदाजी ट्रॅकवर जयेश किणी. पहिला चेंडू चांगल्या पद्धतीने कुठल्याही स्पॉटवर पडलाय, ॲक्युरेट लाईन नाही, चेंडू मात्र निघून झालाय. लेंथ बॉल आणि तदनंतर कटर बॉल ही 2 ब्रह्मास्त्र आहेत. तदनंतर फ्लाइट बॉल जो व्हेरिएशन आपण बघू शकतो, डावकुऱ्या हाताचा गोलंदाजाकरिता जो नॅचरल अँगल आहे बाहेरच्या दिशेने जाणारा, हे 3 व्हेरिएशन आहेत जयेश किणीच्या माध्यमातून. आणि एकंदरीत एकाच संघातून खेळत असताना हे दोन्ही खेळाडू एकमेकांसमोर यावेळेस बघायला मिळत आहेत. ऑन साइडला खेळलं गेलंय, प्रतीक पाटील येत आहेत, या चेंडूला फील्ड करतायत. तत्पूर्वी 1 धाव कंप्लीट झालंय. यस, जे पॉइंट टेबल आहे अगदी पहिल्या रँकिंगवर जय हनुमान शिरवली हा संघ बघू शकताय. 4 मॅचेस मध्ये 4 वॉन, 8 पॉइंट. त्यांचा नेट रन रेट प्लस 0.39. जय हनुमान भिनार हा संघ आपण बघू शकतायत. 5 मॅचेस मध्ये 3 वॉन, तदनंतर 2 लॉस झालेत. आणि अगदी ही मॅच पराभूत झाल्यानंतर 0.13 म्हणजेच 13. अगोदरच्या मॅच मध्ये 0.41 होता, तिथून मात्र घसरण झाले 0.13 प्लस मध्ये. आणि एकंदरीत तिसऱ्या रँकिंगवर आई गावदेवी कोपर. 4 मॅचेस मध्ये 3 मॅच वॉन झालाय, 1 मॅच लॉस झालाय. त्यांचा प्लस 0.14 हा नेट रन रेट असणार आहे. पुन्हा एकदा ऑन साइडला खूप सुंदर पद्धतीने शॉट ऑन पुल केलाय, चेंडू सरळ निघून गेला डीप स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये. 1 बाउंड, 4 धावा, चौकार, 4 इन अ रो. लोक हौसेने जमतात सारी न बघाया क्रिकेटची दुनिया न्यारी. लोक हौसेने जमतात सारी न बघाया क्रिकेटची दुनिया न्यारी. हौसेने जमतात सारी न बघाया क्रिकेट. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेस सज्ज होतोय. यावेळेस मात्र बॅटची एज लागले आणि तदनंतर यष्ट्यांचा वेध, बेल्स पडल्यात, अर्थातच विकेटचं पतन. दीपक मडवी याच्या खेळीला लागतोय पूर्णविराम. शिरसाडच्या या मैदानावरती क्रिकेटचा सामना भरविला. क्रिकेटचा सामना भरविला. कनेर शिरसाड प्रीमियर लीग आज स्पर्धा रंगलय भारी. कनेर शिरसाड प्रीमियर लीग आज स्पर्धा रंगलय भारी. लोक हौसेने जमतात सारी न बघाया क्रिकेटची दुनिया न्यारी. लोक हौसेने जमतात सारी न बघाया क्रिकेटची दुनिया न्यारी. हौसेने जमतात सारी न. थँक्यू, वेलकम बॅक. दोन्ही संघाचे 12th मॅन अवेलेबल नाहीयेत. जर हा चेंडू पडण्याच्या अगोदर आला नाही तर दोन्ही संघांना पेनल्टी बसेल, हे लक्षात घ्या. 5 धावा स्कोर कार्ड लागल्यात. कारण की आज सांगायची गरज नाहीये, जिथे तुम्ही प्लेइंग 11चा फॉर्म भरताय त्यावर सर्व नियम आहेत आणि त्या नियमानुसार तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. म्हणून या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या खूप महत्त्वपूर्ण आहेत. म्हणून क्रिकेटमध्ये दया, क्षमा, शांती या 3 गोष्टींना महत्त्व नाहीये.
नेहमीच क्रिकेटला आपण बघू शकता अनसर्टनिटी गेम, जंटलमॅन गेम असं आपण संबोधतो, परंतु जे नियम आहेत ते नियम फॉलो करणं खूप गरजेची गोष्ट आहे. 5 धावा स्कोर कार्ड लागल्यात. एकंदरीत 5 चेंडूंचा खेळ झालेला आहे. एएनसी मांडवी संघ मात्र लय गवसली नाहीये मागील 2 दिवसांपासून. प्रतीक हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवर जयेश सज्ज झालाय. एकंदरीत हा सामना जय महाराष्ट्र चांदीप या संघाकरिता खूप महत्वपूर्ण आहे, कारण की पॉइंट टेबलवर जी रेलचेल आहे ती मात्र आगेकूच आपल्याला बघायला मिळेल. जयेश सज्ज होत आहेत गोलंदाजी मार्कवर. 5 धावा स्कोर कार्डवर लागले गेले आहेत. डाऊन द लेग यावेळेस पंच वळतायत. वाईटचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. एक अतिरिक्त धाव स्कोर कार्डवर जॉईन झालाय आणि एक अतिरिक्त धावेने धावफलक जाऊन पोहोचले. 6 रन्स ऑन कार्ड, 6 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या आहेत 1 गडीच्या मोबदल्यामध्ये. 5 चेंडूचा खेळ झालाय, 6 धावा स्कोर कार्डवर लागल्या आहेत. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा जयेश सज्ज होईल. खूप मोठ्या फरकाने या अगोदरचा सामना जिंकल्यानंतर तानसा किंग तानसा ऑलमोस्ट -0-0 आपल्याला बघायला मिळतोय. नेट रन डेथ ऑन साइडला फटका सुंदर, परंतु टेम्परामेंट कमी. विजय भोईर चुकी करत नाहीये. गुड कॅच ऑफ क्वालिटी आणि फलंदाज यावेळेस बाद होऊन तंबूच्या आशेला. दादांच्या या आयोजनाला तोड नाही, आयोजनाला तोड नाही, त्याच्या आयोजनाला तोड नाही. प्रदीप धुदडे दादानी आज संधी मोठी लावली, संधी मोठी लावली, त्याने संधी मोठी लावली. कानेरे गावाच्या स्पर्धेचे नाव हे गाजतय जिल्ह्याभरी, शिरसाडे गावाच्या स्पर्धेचे नाव हे गाजतय जिल्ह्याभरी. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सरस स्वागत VGPL सीझन 4. अगदी आज मात्र सामन्यामध्ये काहीतरी कलाटणी बघायला मिळत आहे. प्रत्येक सामन्यामध्ये काही ना काही आहे. उलटफेर आहे, मजेशीर गंमत आहे, तदनंतर डॉमिनेशन आहे. अगदी संपूर्ण आजच्या दिवसामध्ये आपण बघू शकता ते क्रिकेटचं जे सौंदर्य आहे ते आज वाढताना बघायला मिळत आहे. काय सुंदर गोलंदाजी अगदी म्हणायची झाली तर टेस्ट क्रिकेटमध्ये ज्या पद्धतीने गोलंदाजी होते अगदी सकाळच्या सत्रामध्ये त्याच पद्धतीने गोलंदाजी बघायला मिळाली तानसा किंग तानसा या संघाच्या वतीने. लाईन, लेन, स्विंग, व्हेरिएशन, आखूडप्याचे चेंडू, फुलर लेनची डिलिव्हरी, यॉर्कर, पूर्णपणे मात्र आपण बघू शकता ते एक पॅकेज होतं. आणि एंटरटेनमेंट 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 या तिन्ही गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने बघायला मिळाल्या. गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघू शकता गोलंदाज मयूर हा गोलंदाज आपण बघू शकताय गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस फटका हवेमध्ये आहे, मिस टायमिंग स्ट्रोक, झेल घेण्याची संधी, परंतु यावेळेस संधी गमावले. अगदी पोझिशन मध्ये आले नव्हते. चेतन पाटील यांना आपण बघू शकतायत अगदी एका हाताने झेल घेण्याचा प्रयत्न. म्हणून जेव्हा हवेमध्ये झेल जातो तेव्हा मात्र झेल तुम्हाला चांगल्या पद्धतीने घेतला जाणं खूप गरजेची गोष्ट आहे. परंतु इथे हेमेंद्र सारख्या फलंदाजाला जीवनदान मिळालंय आणि अगदी म्हणायचं झालं तर हे जीवनदान खूप महागात पडणार आहे. कारण की हेमेंद्र खूप चांगला फलंदाज आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मंगेश पाटील यांना सुवर्ण संधी मिळाली. आजच्या दिवसामध्ये प्लेइंग 11चा हिस्सा बघायला मिळतोय एएनसी मांडवी या संघाकडनं. फुलरलीची डिलिव्हरी अगदी प्ले ऑफ सुंदर पद्धतीने हा चेंडू रिलीज केला गेलाय. चेंडू सरळ निघून गेला एसटी रक्षक यांच्या हातखंडामध्ये. जय महाराष्ट्र चांदीप या संघाचे सुद्धा होप्स असणार आहेत, परंतु आजच्या दिवस तुम्हाला चांगल्या पद्धतीने खेळावं लागणाऱ्या दोन्ही मॅच तुम्हाला योग्य त्या फरकाने जिंकावे लागतील. आणि योग्य त्या पद्धतीने आणि योग्य त्या फरकाने जर तुम्ही जिंकाल तर नक्कीच उम्मीद पे दुनिया कायम आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे. मिड विकेटच्या रिझन मध्ये फील्ड केला जाईल. विजय भोईर फील्ड करतायत. एक धाव कंप्लीट झालाय आणि एकेरीच्या मदतीने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचलंय. 8 अंकांवर 8 रन्स ऑन कार्ड, 8 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या.
चांगला खेळ होत असताना अगदी आपण बघू शकताय पॉइंट टेबल मध्ये पुन्हा एकदा रेलचेल जो बिघाड झाला होता पॉइंट टेबल मध्ये पुन्हा एकदा आम्ही तुमच्या समवेत ते पॉइंट टेबल सांगणार आहोत कुठला संघ किती रँकिंग वर आहे. कसू पाटील पुन्हा एकदा मात्र कॅल्क्युलेशन करतायत आणि त्यानंतर जे पॉइंट टेबल आहे ते पुन्हा एकदा तुमच्या समवेत सांगितलं जाईल. 8 धावा स्कोर कार्ड लागल्या 2 गडीच्या मोबदल्यामध्ये. एकंदरीत खराब सुरुवात झालंय परंतु या खराब सुरुवातीमध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीने लय प्राप्त करावी लागेल आणि लय प्राप्त करायची असेल तर इथून चांगली फलंदाजी होणं महत्वाची गोष्ट आहे. फुलटा चेंडू आहे परंतु वेध घेऊ शकले नाही. आता ऑन साइडला खेळलं गेलंय. एक धाव घेतले. एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. एकेरीच्या मदतीने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले 9 या अंकांवर. 9 रन्स ऑन कार्ड 9 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या आहेत. 1.4 चेंडूंचा खेळ झालाय. 9 धावा स्कोर कार्डवर लागल्या आहेत. एकंदरीत थोडासा संत खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू होत असताना अगदी पहिल्या सामन्यामध्ये 32 धावा लागल्या गेल्यानंतर इथून मात्र ही खेळपट्टी कशा दिशेने खेळ करेल परंतु सुंदर फटका. खडे खडे वेट ट्रान्सफर केलंय योग्य त्या पद्धतीने आणि चेंडूला फेकून दिलाय. डीप लॉंग ऑफ सीमारेषा पार. सुंदर फटका. 6 धाव्यांची मोहर. षटकार. चांगला फटका. अगदी पॉवर प्ले मध्ये ज्या पद्धतीने स्ट्रोक खेळायला पाहिजे त्या पद्धतीने स्ट्रोक खेळलाय आणि अगदी मिड ऑफचा क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये त्याला मात्र घुंगारी देऊन चेंडू सरळ निघून गेला. चांगला स्ट्रोक मंगेश पाटील यांच्या बॅटमधनं. बघा चान्स मिळालाय आणि त्या चान्स मात्र सोनं करण्याचं काम यावेळेस बघायला मिळत आहे. अनुभवाची कुठलीही कमी नाहीये मंगेश पाटील यांच्या माध्यमातून. एक वेळ असा होता की मंगेश पाटील एक जबरदस्त फलंदाज समजला जात होता. यंगस्टार बामटपाडा या संघातून नेहमीच ओपनिंग करताना आपण त्याला बघितलंय. कणखर फटकेबाजी खेळू शकतोय. पुन्हा एकदा फटका हवेमध्ये परंतु यावेळेस लॉंग ऑफ घेतलाय. जयेश किणी येतोय परंतु चुकी झालंय आणि अगदी म्हणायचं झालं तर दोन्ही फलंदाजाला एक एक जीवनदान मिळालंय आणि या एक एक जीवनदानाचा फायदा घेताना बघायला मिळतील का कारण की कॅचेस विन द मॅचेस हे सूत्र हाताळावं लागेल. 16 अंकांवर 2 गडी बाद. रन्स ऑन कार्ड. 16 धावा स्कोर कार्ड लागले गेले आहेत. एकंदरीत 2 षटकांचा खेळ झालाय. पॉवर प्ले मध्ये झेल सुटले गेलेत आणि अगदी हे झेल खूप महागात ठरू शकतात कारण की या अगोदर सांगायची गरज नाहीये. कित्येक फलंदाजाचे झेल सुटले गेले या स्पर्धेच्या माध्यमातून आणि त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने खेळ आकारलाय. चेंज ऑफ पेस केले गेलाय. फुलटा चेंडू डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेग 4 मध्ये क्षेत्ररक्षक आहे आरजू घरत यांना आपण बघू शकताय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु रनिंग बिटवीन द विकेट त्या पद्धतीने नाहीये कारण की आज आपण बघू शकताय मंगेश त्या पद्धतीने फिटनेस नाहीये खेळाच्या मापदंडातून परंतु योग्य त्या पद्धतीने बॉटम हँड मध्ये मात्र स्ट्रोक आहेत. योग्य त्या पद्धतीने तुम्हाला मात्र खेळ आकारावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये 17 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या. 17 रन्स ऑन कार्ड 2 गडीच्या मोबदल्यामध्ये आपण बघू शकताय. प्रीतम घरत आणि त्यानंतर केतन विचार करत असतील की आज सकाळच्या सत्रामध्ये काय घडलं परंतु नक्की जे काय घडलंय ते महत्वाचं नाही. इथून पुढचा सामना जिंकणं खूप महत्वपूर्ण गोष्ट हे लक्षात ठेवायचं आहे. ऑन साइडला पुन्हा एकदा फटका हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक यावेळेस संजय भोईर एक चांगला क्षेत्ररक्षक आहे आणि यावेळेस हामी भरली कॉलिंग दिली आणि पूर्णपणे हा झेल सुद्धा स्वीकारला गेलाय. फलंदाज यावेळेस हेमेंद्र घरत याच्या खेळीला लागतोय पूर्णविराम.
कराग्रे वसते लक्ष्मी कर मुले सरस्वती करमध्ये तू गोविंद प्रभाते कर दर्शनम. सरस्वती मातेला अभिवादन करून मैदानाच्या आतमध्ये वळतोय. 17 धावा स्कोर कार्ड लागले गेल्यात. अगदी 3 गडीच्या मोबदल्यामध्ये चांगली गोलंदाजी जयेश खेडे याच्या माध्यमातून. पुन्हा एकदा आपण बघू शकता फ्लाइट दिलाय. काय जबरदस्त आपण बघू शकतात गोलंदाजीचं कृत्यकरण. कारण की जयेशला माहिती आहे या एंडने जर आपण पेस दिला गोलंदाजाला मात्र फलंदाजाला तर फलंदाज मात्र त्याचा उपयोग करतोय. जर मिडल ऑफ द बॅट चेंडू लागले तर नक्कीच हवेचा फोर्स त्या दिशेने आहे आणि चेंडू जास्तीत जास्त गॅदर होताना सुद्धा आपण बघितलंय. परंतु एक चाणाक्ष गोलंदाज आहे. अनुभवाची कुठलीही कमी नाहीये जयेशच्या माध्यमातून आणि अगदी खूप सुंदर पद्धतीने फ्लाइट दिली जाते. तदनंतर नॅचरल अँगल आहे. व्हेरिएशन परिवर्तन खूप चांगल्या पद्धतीने केलं गेलंय. यावेळेस फुल लेंची डिलिव्हरी परंतु नक्कीच लाईन चूक नाहीये. व्हाईटचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. एक अतिरिक्त धाव स्कोर कार्डवर जॉईन झाले. एक अतिरिक्त धावेने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले. 19 या अंकांवर 19 रन्स ऑन कार्ड. 19 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या आहेत. यानंतर होणारा सामना जय हनुमान भिनार आणि आई गावदेवी कोपर या दोन संघादरम्यान लढत मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळणार आहे. चेंज ऑफ पेस ऑन साईडला सोडणार नाहीये परंतु आरजू घरात तैनात आहे आणि यावेळेस फुल टच चेंडू होता परंतु वेध घेऊ शकले नाहीयेत आणि फलंदाज यावेळेस बाद होऊन तंबूच्या आशेला. विकेटचं पतन अगदी फुलटॉस चेंडूवर वेध घेऊ शकले नाही आणि अगदी जयेश खेडे यानेच मात्र झेल सोडला होता मंगेश पाटील यांचा आणि त्याच्या खात्यामध्येच ही विकेट जात असताना जास्त वेध घेऊ शकले नाही झेल सोडल्यानंतर आणि अगदी विकेटचं पतन झालंय. फलंदाज बाद होऊन तंबूच्या आशेला. 19 अंकांवर 4 गडी बाद अशी स्थिती आपण बघू शकतायत. ANC मांडवी हा संघ थोडासा स्ट्रगल मध्ये असताना नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोहित तुंबडा याला आपण बघताय डाऊन द लेग आहे. पंच वळतायत. व्हाईटचा इशारा विरलजी नायर सर दर्शवत असताना एकंदरीत अजितजी म्हात्रे यांना सुद्धा आपण बघताय स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये. एक अतिरिक्त धावफलक गट 20 धावा स्कोर कार्डवर लागले गेले आहेत. संघ चांगला आहे ANC मांडवी परंतु पिकअप पकडू शकले नाही या स्पर्धेमध्ये आणि एकंदरीत सुरुवातीचे सामने पराभूत झाल्यानंतर बॉडी लँग्वेज त्या पद्धतीने बघायला मिळाली नाही आणि अगदी आतापर्यंत म्हणायचं झालं तर नाव मोठं आणि दर्शन खोटं झालंय. 2 धावा येत आहेत. दुहेरीच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचले अगदी 22 या अंकांवर 22 रन्स ऑन कार्ड. एकंदरीत 4 गडीच्या मोबदल्यामध्ये 2.5 चेंडूंचा खेळ झालाय. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा जयेश. यावेळेस स्ट्रेट ड्राइव्ह आहे परंतु ऑन साइडला क्षेत्ररक्षक इंटू द गॅप खेळला गेलाय आणि चेंडू गॅदर होत असताना वनबाव 4 धावा चौकार. चौकार येतोय. चौकाराच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचले. 26 रन्स ऑन कार्ड. चांगला फटकार रोहितच्या बॅटमध्ये येत असताना अगदी आपण बघू शकताय की ऑन साइडला जिथे डीप कॉर्नर रिजन आहे इंटू द गॅप खेळला गेला आणि अगदी 4 धावा येत असताना स्कोर कार्ड आहे 26 या अंकांवर. एकंदरीत 3 षटकाचा खेळ झालाय. अक्षय जाधव ANC मांडवी अगदी संघ मालक आपण बघू शकतायत आज मात्र उपस्थित आहेत. आपल्या संघाला मात्र पाठपुरावा करण्याकरिता काही हरकत नाहीये कारण की खेळ आहे आणि खेळामध्ये कुठलाच एखादा संघ हरणार आहे एखादा संघ जिंकणार आहे परंतु तुमच्यामध्ये जे पोटेन्शियल आहे ते तुम्हाला दाखवावं लागेल. 3 षटकांकरिता 17 मिनिटं घेतली गेलेत म्हणजे 2 मिनिटं थोडेसे मागे आहेत. जय महाराष्ट्र चांदीफा संघ येणाऱ्या 8 मिनिटांमध्ये तुम्हाला 2 षटका हाताळायचे आहेत हे लक्षात असू द्या. म्हणून वेळेच्या बाबतीमध्ये हे बंधन सुद्धा खूप महत्वपूर्ण आहे. 8 मिनिटांमध्ये 2 षटका हाताळायचे आहेत. आशिष कुळे रिमेंबर असू द्या. एकंदरीत 26 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या. 4 गडीच्या मोबदल्यामध्ये गोलंदाजी ट्रॅकवर हर्ष गोलंदाजाला आणलं गेलंय
26 धावा स्कोर काढावा लागलाय 4 गडीच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज ऑन साइडला मिस हॅमिंग स्ट्रोक आहे आणि क्षेत्ररक्षक यावेळी जज करतायत विजय भोईर. पुन्हा एकदा फ्रेम मध्ये येत असताना गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज सुशांत केणी याच्या खेळीला लागतोय पूर्णविराम. पद्धतीने फलंदाजी होत नाहीये परंतु गोलंदाजी अप्रतिम बघायला मिळत आहे. अगदी इथे विकेटचं पतन एकामागोमाग एक होत असताना आतापर्यंत अर्धी फळी ही तंबूच्या आशेला गेलाय. 26 अंकांवर 5 गडी बाद आणि आज मात्र खेळपट्टीने रंगरूप धारण केलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अविनाश राजकवार. पहिला चेंडू रिव्हर्स स्ट्रोक. माझ्यामध्ये सुद्धा पोटेन्शियल आहे दर्शवत असताना अविनाश दे रहा है और दुरुस्त भी आहे. 4 धावा चौकार. थँक्यू. स्वतःच्या मनगडात ताकद असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही आणि त्याच पद्धतीचा हा फटका आपल्याला बघायला मिळाला. स्कोर कार्डवर किती विकेट गेल्यात किती धावा झाल्यात हे मला ठाऊक नाही परंतु इथे मला माझं पोटेन्शियल दाखवायचं आहे आणि जाता जाता इम्पॅक्टफुल कामगिरी अविनाशाच्या माध्यमातून. यावेळेस हलक्याच्या हाताने ड्राईव्ह केलाय. काय जबरदस्त कलात्मक फटका. लॉंग चेस आहे आणि चेंडू ऐन वेळेस रेस जिंकत असताना चेंडू झालाय रफू चक्कर. 4 धावा चौकार. चार धावा येत आहेत. 4च्या मदतीने धावफलक अगदी जाऊन पोहोचले बोर्डवर. 34 अंकांवर बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज अविनाशच्या माध्यमातून खूप सुंदर पद्धतीने आणि अगदी नजाकत भरावा फटका. स्कोर कार्ड शहरापासून यावेळी शपथ झाल्या होत्या अगोदरच आउटसाइड द ऑफ खेळण्याचा प्रयत्न चांगला होता परंतु फॉलो केलं हर्ष याने आणि अगदी चांगल्या पद्धतीने हर्षल याने ही गोलंदाजी हाताळली गेली. चांगलं कमबॅक. अगदी पहिल्या चेंडूवर विकेट तदनंतर लगातार 2 चेंडूवर 2 चौकार आणि 4था चेंडू डॉट बॉल हाताळलाय. 34 धावा लागल्या गेल्यात. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेस सज्ज होतोय. पुन्हा एकदा रिव्हर्स स्ट्रोक अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न अगदी म्हणायचं झालं तर थोडे लांब राहिले चेंडूपासनं आणि चांगल्या पद्धतीने हेरलं हर्षल याने. 34 धावा स्कोर कार्डवर लागल्या गेल्या 3.5 चेंडूंच्या समाप्तीनंतर. ANC मांडवी संघ अजून सुद्धा लय सापडली नाहीये. पहिल्या गुणाच्या शोधामध्ये आहे. पहिल्या विजयाच्या शोधामध्ये आहे. आव्हान मात्र त्या पद्धतीने असणार आहे कारण की म्हटलं ही वसई ग्रामीण प्रीमियर लीग आहे आणि इथे चॅलेंज तुम्हाला मोठ्या प्रमाणात बघायला मिळतील कारण की आज आपण बघू शकतात पाचरुकापासून कनेर पासून ते अगदी सायवन 40 पाड्यापर्यंत या स्पर्धेची जी बाउंड्री लाईन आहे तिथून मात्र वेगवेगळे खेळाडू आलेत. अगदी जे पोटेन्शियल असणारे खेळाडू त्यांनी मात्र फॉर्म सबमिट केले. तिथून मात्र ऑक्शन पद्धतीने संघांमध्ये घेतले गेले आणि तिथून हे चॅलेंज मात्र मैदानाच्या आतमध्ये लीग फॉर्मॅटने खूप परिपूर्ण खेळ आकारला जातो. इथे तुमची टेक्निक, इथे तुमचं पोटेन्शियल, इथे तुमचं टेम्परामेंट योग्य त्या पद्धतीने चेक केलं जात आहे. क्वालिटी गोलंदाजी, क्वालिटी फलंदाजी, परंतु क्षेत्ररक्षण त्या पद्धतीने राहिलं नाहीये कारण की मागील 3 हंगामामध्ये जेवढे झेल सुटले गेले नाही तेवढे झेल जास्तीत जास्त झेल या हंगामामध्ये सोडले गेलेत. धावफलक जाऊन पोहोचले 36 अंकांवर. 5 गडीच्या मोबदल्यामध्ये 4 षटकांचा खेळ झालाय आणि 4 षटकांसाठी 21.5 मिनिटं घेतली गेलेत म्हणजे 3.5 मिनिटांमध्ये तुम्हाला पुढील षटक हाताळायचं आहे कारण की वेळ टायमर चालू आहे. टायमर कधी ऑफ होणार? जेव्हा चेंडू जास्तीत जास्त लांब जाणार तेव्हा टायमर ऑफ होणार. जेव्हा ड्रिंक्स ब्रेक होणार तेव्हा टायमर ऑफ होणार. जेव्हा चेंडू फुटेल तेव्हा टायमर ऑफ होणार. या सर्व गोष्टीमध्ये टायमर ऑफ होतं हे लक्षात घेऊ द्या. तुम्ही टीम मीटिंग कराल मैदानाच्या आतमध्ये तर टायमर चालूच राहणार आहे. ते टायमर स्टॉप केलं जात नाही हे लक्षात ठेवायची गोष्ट आहे. 36 धावा स्कोर काढावं लागल्यात. 5 गडीच्या मोबदल्यामध्ये एक एंडने अविनाश आहे, एक एंडने रोहित तुंबडा आहे. अविनाश 40 गाव मधनं एकमेव खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळताना आपण बघू शकता. तर एक एंडने रोहित
मान फ्रॉम लेंडीपाडा कळभोन हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. शेवटचं अंतिम माचपरा 5वं षटक हाताळण्याकरिता आशिष कुळे स्वतः यावेळेस आलेत गोलंदाजी ट्रॅकवर. पहिला चेंडू आखूटप्प्याचा आहे. अगदी म्हणायचं झालं तर बाउन्स अतिरिक्त आणि वाईटचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. अगदी म्हणायचं झालं तर डोक्याच्या वरना हा चेंडू ट्रॅव्हल झाला आणि पंच दर्शवत असताना वाईटचा इशारा, एक अतिरिक्त बाउन्स आणि वॉन सुद्धा केलं जात आहे. एका फलंदाजाला तुम्ही मात्र या ठिकाणी जास्त बाउन्स हाताळू शकत नाही. वॉन केलं जाते फर्स्ट बाउन्स पंचांच्या माध्यमातून. 37 धावा स्कोर काढावं लागल्यात. 5 गडीच्या मोबदल्यामध्ये गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज ऑन साइडला खेळला गेलाय बॅटन आणि तदनंतर बॉडी लाईनला चेंडू आदळला गेलाय. एक धाव कंप्लीट झालंय आणि एकेरीच्या मदतीने धावफलक अगदी बोर्डवर जाऊन पोहोचलंय. 38 या अंकांवर 38 रन्स ऑन कार्ड. 38 धावा स्कोर काढावं लागल्या गेल्यात. यानंतर होणारा सामना जय हनुमान भिनार आणि आई गावदेवी कोपर दोन्ही संघांनी रेडी राहायचं आहे. यानंतर लगेच नाणेफेकीचा कॉल इनिंग ब्रेक मध्ये केला जाईल. 38 धावा लागल्या गेल्या आहेत. योग्य त्या पद्धतीने धावा मात्र स्कोर कार्डवर लावावे लागतील. पोटेन्शियल आपलं सिद्ध करावं लागेल. दोन्ही फलंदाज पोटेन्शियल आहे आणि ते पोटेन्शियल मात्र सिद्ध करावं लागेल तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये. अभि नाही तो कभी नाही, कारण की संघाचं मात्र या ठिकाणी प्रतिष्ठा पणास लागले. तुम्हाला संघामध्ये का घेतलंय तर चांगला खेळ करण्याकरिता घेतलंय, परंतु आतापर्यंत त्या पद्धतीचा खेळ बघायला मिळाला नाहीये. पहिल्या विजयाच्या शोधामध्ये मागील वर्षाचा मात्र जो विजेता संघ ANC आणि यंदाच्या वर्षामध्ये सूर सुद्धा सापडली नाहीये. फटका मिसॅमिक्स रोका आहे. क्षेत्ररक्षक येतो, यष्टीरक्षक स्वतः झेल टिपतोय आणि फलंदाजाचा खेळ यावेळेस समाप्त होत असताना फलंदाज बाद अविनाश याच्या खेळीला लागतोय पूर्णविराम. थँक्यू. 24.18 सेकंद झालेली आहेत. सो लक्षात असू द्या, इथून 3 चेंडू तुम्हाला लवकरात लवकर फेकावे लागतील. विकेट गेले म्हणून टाइम स्टॉप झालाय हे लक्षात असू द्या. जसा चेंडू पडेल तिथून मात्र टाइम पुन्हा एकदा ऑन होणार आहे. बॅट्समन जेव्हा स्ट्राईकला येईल तिथून मात्र चेंडू पुन्हा एकदा आणि जे टायमर आहे ते ऑन होणार आहे. म्हणजेच काही सेकंद उरलेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा फटका हवेमध्ये आहे. मिस टायमिंग स्ट्रोक. जितेश माळवी याला आपण बघू शकताय तर बॅटिंग स्टान्सवर आलाय आणि जितू याचा खेळ सुद्धा मात्र यंदाच्या हंगामामध्ये त्या पद्धतीने राहिला नाहीये. मिस टायमिंग स्ट्रोक होता, फटका हवेमध्ये, परंतु झेल सुद्धा सुटला गेला आणि तिथून आपण बघू शकताय 39 धावा स्कोर कार्डवर लागलेत. अजून सुद्धा आपण बघू शकताय 4.4 चेंडूंचा खेळ झालाय. ऑन साइडला जबरदस्त टायमिंग. यावेळेस सुपर पद्धतीने चेंडू सरळ निघून गेलाय. मंगेशजी पाटील यांच्या स्वागताकरिता 6ची मोहर. षटकार. थँक्यू. 46 धावा स्कोर कडे लागलाय. शेवटचा आणि अंतिम चेंडू. पुन्हा एकदा फटका हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक यावेळेस संजय भोईर. ओहो, पुन्हा एकदा चुकी होत आहे आणि पुन्हा एकदा चुकी होत असताना झेल धरतीला दान केला जातोय आणि दान केल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचले बोर्डवर 48 अंकांवर. 5 षटकांचा खेळ झालाय आणि टाइम बघायचं झालं तर इथे मात्र ॲक्युरेट 2 सेकंदाने वाचलेत जय महाराष्ट्र चांदीपा संघ. अन्यथा मात्र पेनल्टीला तुम्हाला सामोरं जावं लागलं असतं. म्हणून वेळ खूप महत्वाचा आहे. 48 धावा स्कोर काढावं लागल्यात. 5 षटकांचा खेळ झालाय आणि म्हणायचं झालं तर अजून सुद्धा शेवटचा आणि अंतिम षटक येणं शेष आहे. घेऊया एक डीजे ब्रेक आणि त्यानंतर शेवटच्या अंतिम षटकामध्ये बोलणार आहोत. शेवटचं अंतिम षटक हाताळण्याकरिता हर्षल गोलंदाजी ट्रॅकवर आपण बसत आहेत. पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्कवर या अगोदर 10 धावा खर्च केल्या होत्या हर्षल याने. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर.
यावेळी समोरच्या दिशेने उडवलाय फटका सुंदर आहे आणि चेंडू ट्रॅव्हल सुद्धा झालाय. 6 धावा षटकार. सहा धावा येत आहेत. 6च्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले 54 अंकांवर. जितू माळवी यावेळेस लयबद्ध होत असताना अगदी सुंदर पद्धतीने पहिल्या चेंडूवर अटॅक केलाय. 54 धावा. या पद्धतीची फलंदाजी मात्र करावीच लागणार आहे, कारण की इथून जर मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करायची असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त मोठे स्ट्रोक खेळावे लागणार आहेत आणि ते मोठे स्ट्रोक या ठिकाणी येत असताना जितू माळवी याच्या बॅटमधनं 6 धावा. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने, परंतु यावेळी क्षेत्ररक्षक आहे आणि आता मात्र चुकी करणार नाहीये. मागचा वेढा तर पुढचा शहाणा होत असताना फलंदाज बाद. फलंदाजाच्या खेळीला पूर्णविराम. थँक्यू. विकेटचं पतन झालंय. अगदी फटका सुंदर होता, परंतु क्षेत्र चुकीचं बघायला मिळालं आणि अगदी लॉंग ऑफच्या रिझन मध्ये संजय भोईर तैनात होते. अगोदर झेल सुटला गेला होता, परंतु यावेळी चांगल्या पद्धतीने झेल टिपलाय आणि फलंदाजाचा खेळ यावेळी समाप्त होत असताना नवीन बॅटर आयुष मैदानाच्या आतमध्ये आपण बघताय. स्ट्राईक एंडला चांगली गोलंदाजी हर्षल्याच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने अपकमिंग टॅलेंट बघायला मिळतोय. यावेळेस फुलवलेची डिलिव्हरी बॅटन पॅटच्या साहाय्याने चेंडूला वळवलंय. स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे वेदांत साने फील्ड करतायत. तत्पूर्वी दुसऱ्या धावेकरिता वळाले दोन्ही फलंदाज आणि दुसरी धाव सुद्धा परिपूर्ण केली आहे. दुहेरीच्या मदतीने धावफलक एकंदरीत जाऊन पोहोचले 56 अंकांवर. 56 रन्स ऑन कार्ड. 7 गडीच्या मोबदल्यामध्ये अगदी आपण बघू शकता मुख्य व्यासपीठाच्या दिशेने आगमन होत असताना, शुभ आगमन होत असताना वसई ग्रामीण प्रीमियर लीगचे विद्यमान उपाध्यक्ष आदरणीय सन्माननीय प्रदीपजी धुदडे दादा या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं सुद्धा शब्द सुमनाने स्वागत. अगदी आपण बघू शकतायत जे 7 दिवस लाईव्ह आहे पाटील नेटवर्क हे त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्ड झालंय आणि विद्यमान उपाध्यक्ष या ठिकाणी उपस्थित होत असताना त्यांचं सुद्धा शब्द सुमनाने स्वागत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. 57 धावा स्कोर कडवं लागलेत. एकंदरीत विचार करायचा झाला तर आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ झाला या षटकातील. पहिल्या चेंडूवर अगदी षटकार आला होता, परंतु तदनंतर खूप सुंदर पद्धतीने यावेळेस गोलंदाजी झाले. अगदी प्रत्युत्तरामध्ये जास्त मोठे फटके मारून दिले नाहीयेत आणि आतापर्यंत चांगली गोलंदाजी होत असताना आपण बघू शकताय गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होतोय मिस्टर हर्षल. चांगला टप्पा आहे. अगदी आपण बघू शकताय ज्या अँगलने चेंडू टाकतोय त्या अँगलने चेंडू बाहेरच्या दिशेने जात असताना आणि परिपूर्ण ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न रोहित तुंबळेच्या माध्यमातून. अगदी जास्त वेळ राहिला नाही. अगदी 57 धावा स्कोर काढावा लागलाय. शेवटचा आणि अंतिम चेंडू हा मात्र शेष असणार आहे या षटकातील. पुन्हा एकदा राऊंड द विकेटने फुलालींची डिलिव्हरी हलक्याच्या हाताने ड्राईव्ह केले. एक धाव घेतली गेले आणि एकच धावेवर आय थिंक समाधान व्यक्त करावं लागेल. आणि इथे मात्र विकेटचं पतन होत असताना धावचीच्या रूपाने अगदी एक धाव घेतली गेले. 58 धावा स्कोर काढावा लागल्यात. वेलकम प्रदीपजी धोदडे आणि त्यांच्या समवेत सोंगपाल यांना आपण बघताय. त्यांचं दोघांचं सुद्धा सहर्ष स्वागत. विद्यमान उपाध्यक्ष प्रदीपजी धोदडे दादा या ठिकाणी उपस्थित होत आहेत. 58 धावा स्कोर करावे लागल्यात. विजयाकरिता 59 धावेंचं लक्ष हे मात्र समोर असणार आहे. चला यानंतर होणारा सामना जय हनुमान भिनार आणि आई गावदेवी कोपर या दोन संघादरम्यान लढत आपल्याला बघायला मिळणार आहे. आपण जाऊया नाणेफेकीच्या दिशेने. चला दोन्ही कर्णधार उपस्थित राहायचं आहे. प्रदीप धोदरे दादाने आता केला या मार्केट जाम. प्रदीप धोदरे दादाने आता केला या मार्केट जाम. आमच्या प्रदीप धोदरे दादाने आता केला या मार्केट जाम. आमच्या प्रदीप धोदरे दादाने
9 धावा स्कोर कार्डवर लागल्या गेल्यात. 9 रन्स ऑन कार्ड. जय महाराष्ट्र संदीप या संघाला सुद्धा विसरून चालायचं नाहीये. मोठ्या फरकाने तुम्हाला विजयी व्हावं लागेल. नेट रन रेट मध्ये जर सुधारणा करायची असेल तर जागरूकता नेहमीच हवी असेल आणि एकंदरीत इथे तुमची मेहनत सुद्धा खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. कारण की आयुष्यात क्षेत्र कुठलंही असो कष्टाला पर्याय नाही आहे आणि कष्ट जर तुमचे प्रामाणिक असतील तर यशाला सुद्धा पर्याय नाही आहे. पण आयुष्यात जोपर्यंत आपण सक्सेसफुल होत नाही ना तोपर्यंत आपली स्वतःची तुलना ही फक्त आणि फक्त कष्टाशी करा. इतरांसोबत केली नाही तरी चालेल. म्हणून खूप चांगल्या पद्धतीने कष्टविना फळ नाही प्रयत्नांती परमेश्वर या म्हणींचा मात्र अभ्यास तुम्हाला करावा लागेल. तर्क आणि वितर्क आपण मैदानाच्या बाहेर लावू शकता परंतु मैदानाच्या आतमध्ये खेळ हा खेळाडूंनाच खेळायचा आहे. त्या कारणास्तव आपण बघू शकता एकंदरीत स्कोर कार्ड जाऊन पोहोचले बोर्डवर 10 या अंकांवर. 3 रन्स ऑन कार्ड. विजयाकरिता 31 चेंडू आणि 49 धावेंचं लक्ष आहे. फुल यांची डिलिव्हरी ब्लॉकला हाताळली गेली. चांगल्या पद्धतीने ड्राईव्ह झालाय. मिडॉनच्या क्षेत्रामध्ये फील्ड सुद्धा झालंय. अगदी 1 धाव घेतली गेले. एकेरीच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचले. गोज ऑन 11. निल्सन आकडा स्कोर कार्डवर जॉईन झालाय. 11 22 33 44 55 66 77 88 99 111 ही विषम संख्या अशुभ आकडा संबोधला जातो. निल्सन आकडा मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकता. 11 धावा स्कोर कार्डवर. घेऊया एक डीजे ब्रेक. त्यानंतर दुसऱ्या पॉवर प्ले मध्ये आपण वळतोय. आणि नक्कीच पाटील नेटवर्क या ठिकाणी आपण बघू शकतात कॅप्चर करत असताना समालोचन कक्ष. आणि नक्कीच आपण या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आपण सबस्क्राईब करा. कारण की अवघे मात्र सबस्क्रायबर शिल्लक आहेत. 1 लाख सबस्क्राईब होण्याकरिता 600 सबस्क्रायबर अजून सुद्धा हवेत. म्हणून संपूर्ण प्रेक्षकांना विनंती करेन की आपण सबस्क्राईब करायचं आहे. आपलं लाडकं चॅनल आहे. अविनाश राजकवार यावेळेस नवीन गोलंदाज ट्रॅकवर आणला गेलाय. हलक्याच्या हाताने ऑन साईडला बळवलंय. क्षेत्ररक्षण आहे. फील्ड केलं गेलंय. 1 धावेवर समाधान आपण बघू शकतायत. एकेरीच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 12 या अंकांवर. 12 रन्स ऑन कार्ड. 12 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्यात. दुपारच्या सत्राकडे आपण वळतोय हळूहळू. आणि क्रिकेटमध्ये हे 3 सत्र खूप महत्त्वपूर्ण आहे. मॉर्निंग सेशन, आफ्टरनून सेशन, इव्हिनिंग सेशन. कारण की तिन्ही सेशनमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने क्रिकेट नेहमीच हाताळताना आपण बघितलंय. कारण की कंडिशन आहे. सकाळ सत्रामध्ये वातावरण थोडंसं दमट आपल्याला बघायला मिळतं. दुपारच्या सत्रामध्ये थोडंसं गरमीचं वातावरण. तदनंतर संध्याकाळच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा मॉइश्चराईज आपल्याला बघायला मिळतंय. म्हणून या 3 फॉर्मॅटचं जे क्रिकेट आहे ते खूप सुंदर पद्धतीने हाताळताना नेहमीच आपल्याला बघायला मिळतंय. ज्या पद्धतीने टेस्ट क्रिकेटमध्ये सुरुवातीचं सेशन हे मॉर्निंग सेशन गोलंदाजाला साथ देत आहे. तदनंतर जसं सत्र पुढे जाताना बघायला मिळेल तसं फलंदाजी चांगल्या पद्धतीने आपल्याला बघायला मिळत आहे. परंतु टेनिस क्रिकेटमध्ये अवघं म्हणायचं झालं तर 6 षटकांचे सामने सुद्धा आपल्याला बघायला मिळत आहेत. म्हणून इथे तुमचं टेम्परमेंट खूप योग्य त्या पद्धतीने. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. चार्ज द बॉल इनसाइड रो. लॉंग ऑफच्या रिझन मध्ये 1 बाउंड. 4 धावा चौकार. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. तेलाने दिवे तर सर्वच लावतात परंतु जो पाण्याने दिवे लावतो त्याला साई म्हणतात. सा म्हणजे साक्षात आणि ई म्हणजे ईश्वरचे स्वरूप. प्रेम तर सर्वच करतात परंतु जिच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने माया मिळते तिला आई म्हणतात. आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वरचे स्वरूप. जगातील असं एकमेव न्यायालय आहे जिथे मात्र सर्व गुन्हे माफ होतात आणि ते आहे आपल्या आईचं न्यायालय. म्हणून आईची माया ही जगा वेगळी हे आपण सातत्याने बघितलंय. पुन्हा एकदा प्ले अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर फेकण्याचा प्रयत्न आपण बघू शकता. अजितजी मात्र वळतायत. व्हाईटचा इशारा. 1 अतिरिक्त धाव स्कोर कार्डवर जॉईन झाले आणि धावफलक जाऊन पोहोचले बोर्डवर.
एकंदरीत 17 अंकांवर 17 रन्स ऑन कार्ड, 17 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या आहेत. मागील 6 दिवसापासून आपण बघू शकताय तर खूप चांगल्या पद्धतीने स्कोरिंग अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवली जाते. गुरु मॅन फ्रॉम जुचंद्र आणि त्यानंतर मॅन्युअल आपण बघू शकतायत मेहुल पाटील बहाडोली आणि त्यानंतर जतीन यांच्याबद्दल सांगायची गरज नाहीये. खूप चांगल्या पद्धतीने आपण बघू शकताय तर डिजिटल ऑपरेटर म्हणून ज्यांच्याकडे नेहमीच बघितलं जातं पाटील नेटवर्कचा पाठीचा कणा म्हणावं लागेल. नक्कीच साहिल यांना मिस करत असेल, परंतु खूप चांगल्या पद्धतीने आपल्यापर्यंत पाटील नेटवर्कच्या माध्यमातून सुद्धा अपडेट्स आलेत आणि त्यांचा सुद्धा खूप खूप धन्यवाद असेल. 18 धावा स्कोर कार्डवर लागले गेले आहेत. यावेळेस लिव्ह केले चेंडूला, परंतु पंच वळतायत, सॅटिस्फाय आहेत. वाईटचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. जास्तीत जास्त अवे फ्रॉम द बॉडी खेळवण्याचा प्रयत्न आहे अविनाश याचा, परंतु जास्ती लांब खेळवण्याच्या प्रयत्नामध्ये अतिरिक्त धावा घेतल्या आहेत. आणि अजून सुद्धा आपण बघू शकता 19 धावा जिंकण्याकरिता येणारे 26 चेंडू आणि 40 धाव्यांचं लक्ष असणार आहे. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा अविनाश. फुललेंची डिलिव्हरी ॲक्युरेट लाईन आहे. अगदी अगोदर आपण बघू शकता लेग स्टंपच्या बाहेर थोडीशी जागा बनवण्याचा प्रयत्न, कारण की थ्रू दी कव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आहे. पॉवर प्लेचं बंधन आहे आणि पॉवर प्लेच्या बंधनामध्ये अगदी आपण बघू शकता चांगली फलंदाजी करण्याचा मनसुबा तर आहे, परंतु एकंदरीत चांगली गोलंदाजी राहिली. जास्तीत जास्त वाईड हाताळले गेले या षटकामध्ये आणि आपण बघू शकता धावा आतापर्यंत बोर्डवर लागल्या गेल्या आहेत 19 धावा. पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या होत्या. पुन्हा एकदा पुढील बॉल, बॅटची एज लागलाय. थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक थोडासा वाईडिश आणि त्यानंतर चेंडू लॉंग स्टॉप रिजनला निघून गेलाय. 4 धावा, चौकाराची मोहर. विजयाकरिता 24 चेंडू आणि 36 धाव्यांचं लक्ष इथून समोर असणार आहे. चांगल्या पद्धतीने एकंदरीत तुम्हाला खेळ आकारावं लागेल. जास्तीत जास्त मोठ्या फरकाने विजयी होण्याकरिता प्रयत्न करायला पाहिजे जय महाराष्ट्र चांदीप या संघाने, कारण की जिथून मात्र जर जास्त फरकाने तुम्ही विजयी व्हाल तर तुम्हाला मात्र नेट रन रेटवर त्याचा असर बघायला मिळेल. कारण की सुरुवातीचे सामने पराभूत झाल्यानंतर मात्र या पद्धतीचे कंडिशन आपल्याला बघायला मिळत आहेत. कंडिशन अप्लाय हॅशटॅग असंच म्हणायचं झालं तर नेट रन रेटच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतंय. 23 धावा स्कोर कार्डवर लागल्या गेल्या आहेत. अजून सुद्धा विजयाकरिता 24 चेंडू आहेत आणि 36 धाव्यांचं लक्ष हे समोर आपल्याला बघायला मिळतंय. धावा मात्र त्या पद्धतीने नाही आहेत, परंतु एकंदरीत जर गोलंदाजी इथून चांगली झाली तर नक्कीच पहिला विजय नोंदवला जाईल ANC मांडवी या संघाकडनं. परंतु विजय आणि पराभव हा तर खेळाचा एक पैलू आहे, परंतु प्रयत्न जर तुम्ही मैदानाच्या आतमध्ये करणार नाही तर यश कसं संपादन होईल. म्हणून जगभरातील सर्वात मूल्यवान रत्न कुठलं म्हणायचं झालं तर ती आपली मेहनत, आणि आयुष्यात सर्वोत्तम साथीदार कोण म्हणायचा झाला तर तो आहे आपला आत्मविश्वास. म्हणून आत्मविश्वासाने खेळ करणं खूप महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. यावेळेस खराब फिल्डिंग होत आहे. जितेश यावेळेस बघायचं झालं तर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला फील्ड होत आहे. बॅकअप करिता खेळाडू आलाय आणि त्यानंतर एक धाव परिपूर्ण झालंय. एकेरीच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले बोर्डवर. 24 रन्स ऑन कार्ड, 24 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या आहेत. अजून सुद्धा 23 चेंडू आहेत. 23 चेंडूंमध्ये 35 धाव्यांचं लक्ष हे समोर असताना आपल्याला बघायला मिळत आहेत. हळूहळू प्रेक्षक वर्ग मैदानाच्या दिशेने वळत असताना आपण बघताय उन्हाचा झळाला, गरमीचं वातावरण, आणि अगदी या गरमीच्या वातावरणामध्ये थोडंसं कुठेतरी मात्र खेळाडूंना सांगेल की आपण स्वतःची काळजी स्वतः घ्यायची आहे. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा सुशांत. आकुडाप्याचा चेंडू काय जबरदस्त पद्धतीने फॉलो केलं होतं, परंतु इथे डायरेक्ट हिट मारण्याच्या प्रयत्नामध्ये थोडंसं कुठेतरी कॉन्सन्ट्रेट लाभ झालंय आणि बाईच्या रूपाने ही धाव स्कोर कार्डवर अर्जित होत आहे. एकेरीच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले बोर्डवर 25 अंकांवर. 25 रन्स ऑन कार्ड, 25 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या आहेत. गोलंदाजी चांगली करावी लागेल. इथून आतापर्यंत बघायचं झालं तर 22 चेंडू आहेत आणि 34 धाव्यांचं लक्ष हे समोर आपल्याला बघायला मिळेल. अजून सुद्धा जय हनुमान भिनार आणि आई गौदबी कोपर यानंतर एक महत्त्वपूर्ण सामना, आणि या सामन्यानंतर जय हनुमान भिनार संघाचं भवितव्य या स्पर्धेचं आपल्याला समजणार आहे.
गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा गोलंदाज समोरच्या दिशेमध्ये चांगला फटका आहे. इंटू द गॅप खेळला गेला. या क्षेत्ररक्षक आहे लॉंगऑफच्या रिझनमध्ये महेश वेगाने पुढे येत आहेत. तत्पूर्वी फेकी थोडीशी अचूक नाहीये. 3 ते 4 टप्प्या अखेर चेंडूला गॅदर केलंय आणि त्यानंतर दुसरी धाव ही कंप्लीट केले. दुहेरीच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले बोर्डवर. एकंदरीत 27 या अंकांवर 27 रन्स ऑन कार्ड, 27 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्यात. संजय भोईर चांगली फलंदाजी करतोय. यावेळेस फटका मिस टायमिंग आहे. कौतुक केलं परंतु तदनंतर नजर लागले कॉमेंटेटर कल्स लागत असताना आणि फलंदाज यावेळेस बाद होऊन तंबूच्या आशाला संजय भोईर खेळीला लागतोय पूर्णविराम. वीस चेंडू आहेत आणि 20 चेंडूंमध्ये विजयाकरिता 32 धावांचं लक्ष हे अजून सुद्धा समोर असणार आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विजय भोईर, नव्याने फलंदाज मॅन फ्रॉम घाटेकर. मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकता 27 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. एकंदरीत 27 रन्स ऑन कार्ड विजयाकरिता अजून सुद्धा 20 चेंडू आहेत आणि 20 चेंडूंमध्ये 32 धावांचं लक्ष हे अजून सुद्धा समोर आपल्याला बघायला मिळत आहे. यानंतर होणारा सामना खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. खास करून जहनुमान भिनार या संघाचं भवितव्य काय असेल, कारण की एकीकडे आई गावदेवी कशित कोपर हा संघ सुद्धा खूप चांगल्या स्थितीमध्ये आहे. तो सुद्धा सामना बनवतोय तर नो डाऊट क्वालिफिकेशनचं जी रेष आहे ती पक्की करणार आहे. यावेळेस मात्र पंचांकडे लावड अपील अक्रॉस लाईनने खेळला. प्ले अँड मिस ऍब्सोल्युटली प्लम्पच्या स्वरूपात लेग बिफोर द विकेट. फलंदाज बाद. Thank you. 27 रन्स ऑन कार्ड ऍब्सोल्युटली प्लम. अगदी आपण रिप्ले मधून सुद्धा स्पष्ट बघू शकतायत. अगदी यष्टांच्या मधोमध सापडला गेलाय आणि चांगल्या पद्धतीने हा डिसिजन आपण बघू शकतायत योग्य त्या पद्धतीने पंचांच्या माध्यमातून दिला गेलाय आणि फलंदाज बाद होऊन तंबूच्या आशाला 27 अंकांवर दुसरा आदर बसलाय. इथून कमबॅक करण्याचे सिग्नल मैदानाच्या आतमध्ये आल्यात, कारण की सुशांत यावेळेस इज ऑन हॅट्रिक बघायला मिळतोय. 27 धावा स्कोर कार्डवर लागल्या. 2 गडीच्या मोबदल्यामध्ये हॅट्रिकचा मौका आहे. हॅट्रिक साध्य केली जाईल का या स्पर्धेच्या माध्यमातून? कालच्या दिवसामध्ये सुजित याला सुद्धा आपण बघितलं विकेट हॅट्रिक घेत असताना. तदनंतर खूप सुंदर पद्धतीने राजेश घरत याला सुद्धा आपण बघितलं विकेट हॅट्रिक घेत असताना. आणि अगदी इथून मात्र विवेक भुरकुंड हा सुद्धा गोलंदाज ठरला गेला, ज्याच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाले. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा गोलंदाज. पुललेंची डिलिव्हरी आहे, सुंदर पद्धतीने सन्मानपूर्वक खेळल्या गेलाय. पहिली धाव घेत असताना आशिष कोळे याच्या बॅटमधनं आणि एकंदरीत 1 धावेनिशी धावफलक जाऊन पोहोचले 28 अंकांवर. विजयाकरिता लक्ष असू द्या. 18 चेंडू आणि 31 धावेंची गरज आहे. 18 बॉल्स रिमेनिंग अँड 31 रिक्वायर्ड टू विन. 18 गेंदे शेष और 31 रनों की जरूरत विजयी होण्याकरिता. किंवा एक डीजे ब्रेक आणि पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये वळूयात. सब सुख दुख लहे तुम्हारी शरणा, तुम रक्षक काहो को डरना, संकट कटे मिटे सब मीरा, जो कहे हनुमत बलबीरा. अगदी आज शनिवारचा दिवस आणि बलवान
आपण बघू शकतायत जय हनुमान आणि प्रभू श्री रामचंद्रांना मानाचं अभिवादन. स्कोरगड आहे 28 अंकांवर. 2 गडीच्या मोबदल्यामध्ये 18 चेंडू आणि विजयाकरिता 31 धावेंचं लक्ष्य. चौथ्या स्पेलमध्ये महत्त्वपूर्ण षटक असणार आहे, कारण की या षटकामध्ये जर धावा कमी आल्या तर पुन्हा एकदा सामना बनणार आहे. विजयाकरिता 18 चेंडू आणि 31 धावेंचं लक्ष्य आहे. रोहित किनी थोडंसं बघायचं झालं तर बॉडी लँग्वेज सकाळच्या सत्रामध्ये पॉझिटिव्ह बघायला मिळालं नाही, परंतु आता मात्र खरी कसरत लागताना बघायला मिळेल. म्हणून लीग फॉर्मॅटमध्ये आपण स्लॉपी होऊ शकत नाही. यावेळेस डाऊन द ट्रॅक खेळाय फटका समोरच्या दिशेमध्ये क्षेत्ररक्षक आहे, परंतु सुशांत किनी थोडेसे मागे पडले आणि चेंडू ट्रॅव्हल होत असताना चौकाराची मोहर. डीप लॉंगनच्या क्षेत्रातनं 4 धावा. चौकार. चौकार येतोय. महत्वपूर्ण 4 धावा. थोडंसं प्रेशर रिलीज करून जातील. 32 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या. 3.1 चेंडूच्या समाप्तीनंतर या चेंडू मैदानाच्या आतमध्ये द्यावायचा आहे. 17 चेंडू आहेत विजयाकरिता. अजून सुद्धा 27 धावेंचं लक्ष्य हे समोर आहे. 2024 हे वर्ष खूप काही क्रिकेट, मात्र या वर्षामध्ये आज आपण बघू शकता इंडियन स्टेट प्रीमियर लीग सुद्धा चालू आहे. तदनंतर 22 मार्च पासून IPL इंडियन प्रीमियर लीगचं 16वं वर्ष. यंदाच्या हंगामामध्ये पहिला सामना चेन्नई सुपर किंग वर्सेस रॉयल चॅलेंजर बँगलोर बघायला मिळेल. तदनंतर जूनच्या महिन्यापासून अगदी आपण बघू शकता 2 जूनपासून आंतरराष्ट्रीय T20 वर्ल्ड कपला सुरुवात होईल आणि हे वर्ल्ड कप अगदी आपण बघू शकता वेस्ट इंडिज आणि सौदी अरेबियामध्ये यंदाच्या वर्षामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. 2 राष्ट्रांमध्ये यंदाचं आयोजन आणि यंदाच्या T20 वर्ल्ड कपमध्ये जवळजवळ 20 संघ खेळताना आपल्याला बघायला मिळतील. पहिल्यांदाच असं होत आहे की 20 संघ मात्र यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये खेळताना आपल्याला बघायला मिळेल, ज्यामध्ये आपण बघू शकता नंबियासारखा संघ सुद्धा खेळताना बघायला मिळेल. नेपाळसारखा संघ आहे. तदनंतर आपण बघू शकतायत एकंदरीत म्हणायचं झालं तर युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका पहिल्यांदा मात्र उतरणार आहे T20च्या माध्यमातून. आणि तदनंतर पपुया न्यू गिनी हा संघ सुद्धा मात्र यंदाच्या वर्षामध्ये, म्हणजेच काय तर नवीन संघ आहेत T20 वर्ल्ड कपमध्ये, आणि ज्यामध्ये अमेरिकेसारख्या संघाचं नेतृत्व करताना भारतीय संघाचेच खेळाडू आपल्याला बघायला मिळतील. आणि ही ताकद आहे, आज ताकद राहिलंय. महाराष्ट्र हा नक्कीच चांगल्या पद्धतीने प्रगती केली. ऑन साइडला सुंदर फटका आहे. क्षेत्ररक्षक यावेळेस हो गलती केलंय आणि अगदी म्हणायचं झालं तर लक्ष्मण रेषा ओलांडले आणि खेळाडू वृत्ती दाखवले दीपक याने, परंतु अगदी म्हणायचं झालं तर चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण झालं, परंतु बॉडी बॅलन्स सांभाळू शकले नाही, कंट्रोल ठेवू शकले नाही आणि तिथे मात्र 6 धावा येत असताना 6च्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले 39 अंकांवर. विजयाकरिता 15 चेंडू आहेत आणि 20 धावेंचं लक्ष्य समोर आहे. झेल घेतला असता तर मात्र तिथे काहीतरी वेगळं दृश्य बघायला मिळालं असतं, परंतु जर तरला थारा नाहीये. किंतु परंतुला थारा नाहीये. आपण बघू शकतायत एकंदरीत खूप चांगल्या पद्धतीने खेळ करावा लागेल. ऑन साइडला खेळलं जात आहे, परंतु फटका बिस्तामिका आहे. पुन्हा एकदा दीपक मडवी फ्रेममध्ये येत असताना पुन्हा एकदा फंबल होत आहे आणि फंबलचं कारण एकेरीला दुहेरी धावेमध्ये परिवर्तित केलं जात आहे. खुश नाही आहेत या एफर्टने, कारण की प्रत्येक धाव रोखणं खूप महत्वपूर्ण गोष्ट आहे. 2 धावा येत आहेत दुहेरीच्या मदतीने. धावफलक जाऊन पोहोचले बोर्डवर. एकंदरीत 42 अंकांवर विजयाकरिता 3 धावा आल्यात. तिहेरीच्या मदतीने 42 धावा स्कोर कार्डवर. अजून सुद्धा विजयाकरिता 14 चेंडू आणि 17 धावेंचं लक्ष्य आहे. धावा वाचवायला पाहिजे होत्या, परंतु पुन्हा एकदा तेज घडत असताना क्षेत्ररक्षण ढिसाळ झालंय. चांगला खेळ करावा लागेल. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा गोलंदाज. फुलटा चेंडू फक्त आणि फक्त दिशा दर्शवलंय. बॉटम हँडचा व्यवस्थित उपयोग आणि चेंडू गॅदर होत असताना डीप लॉंग लेग रिजन मध्ये 6 धावा. षटकाराची मोहर. तुझे डोल्याला शोभते चष्मा, अगो सुषमा तुझे डोल्याला शोभते चष्मा. दिसते नाटीवाणी सिनेमा वाली मधुबाला मधुरी करिश्मा. दिसते नाटीवाणी सिनेमा वाली मधुबाला मधुरी करिश्मा. अगो सुषमा तुझे डोल्याला शोभते चष्मा. 48 धावा स्कोर काढावं लागल्यात विजयाकरिता. अजून सुद्धा लक्ष असेल. येणारे चेंडू तुमच्याकडे 13
आणि 11 धावेंचं लक्ष हे समोर आहे. आता मात्र चेंडू आणि धावेमधील अंतर कमी होत असताना अविनाश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेस फटका मिसटायमिंग आहे. स्वतःच्या गोलंदाजीवर झेल घेण्याचा प्रयत्न, विकेटचं पतन झालंय. फलंदाज बाद. फलंदाजाच्या खेळीला यावेळेस लागतोय पूर्णविराम. विजयाकरिता 11 धावेंचं लक्ष आहे. 4 षटकांकरिता वेळ घेतलाय. 21.17 सेकंद म्हणजेच येणाऱ्या 4 मिनिटं आणि काही सेकंदामध्ये तुम्हाला मात्र हे षटक हाताळावं लागणार आहे. परंतु धावा सुद्धा त्या पद्धतीने राहिला नाही, कारण की या षटकामध्ये सामना फिनिश होईल का त्याकडे वाटचाल तर आहे. जय महाराष्ट्र चांदीप या संघाला, आणि लक्षात असू द्या, जेवढ्या मोठ्या फरकाने तुम्ही विजयी व्हाल तेवढा मोठा असर मात्र तुम्हाला नेट रन रेटच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे. एकंदरीत 12 चेंडू आहेत. 12 चेंडूंमध्ये विजयाकरिता 11 धावेंचं लक्ष हे समोर आहे. अविनाश मागील वर्षामध्ये खूप चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स राहिला होता, परंतु मी म्हटलं की क्रिकेटमध्ये तुम्हाला वैयक्तिक दृष्ट्या मात्र कामगिरी तर करायची आहे, परंतु तुम्हाला सांघिक कामगिरी सुद्धा अव्वल असणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे. जर सांघिक खेळ व्यवस्थित झाला नाही तर या पद्धतीचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय. संघामध्ये मोठमोठी नावं होती. हेमेंद्र गरज, सुशांत किनी, तदनंतर दीपक मडवी, अविनाश राजकवर, रोहित तुंबडा, परंतु नाव मोठं आणि दर्शन खोटं राहिलंय. वाईटचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. प्रतीक याला गोलंदाजी मार्कवर आणलंय. मॅन फ्रॉम मेडेफाटा वडघर या विभागातून बिलॉंग करतोय. एकंदरीत धावफलक जाऊन पोहोचलंय बोर्डवर. 49 अंकांवर विजयाकरिता अजून सुद्धा 10 धावेंचं लक्ष हे समोर आपल्याला बघायला मिळतंय. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा प्रतीक. आकुडचा चेंडू ऑन साईडला बागपुटला जाऊन ग्लान्स केलंय आणि चेंडूला फेकून दिलंय डीप मिड विकेटच्या पट्ट्या बाहेर. सुंदर फटका. 6 धावेंची मोहर. थँक्यू. 6 धाव मिळतात. 6च्या मदतीने धावफलक 55 अंकांवर 55 रन्स ऑन कार्ड. 4.1 चेंडूच्या समाप्तीनंतर विजयाकरिता 4 धावेंचं लक्ष हे समोर असणार आहे. पुन्हा एकदा अगोदरच खेळण्याचा मनसुबा बॅकलिप बंद झाली होती, तिथून धाव घेण्याकरिता प्रयत्न नाही आहे. चेंडू जातोय सरळ डॉट बॉल. अजून सुद्धा 10 चेंडू आहेत. 10 चेंडूंमध्ये 4 धावेंचं लक्ष हे समोर असताना वैयक्तिक 11 चेंडूंमध्ये 24 धावेंची इनिंग, ज्यामध्ये 2 षटकार आणि 2 चौकार बघायला मिळतात. त्यावेळेस बॅटच्या आतली गडा लागली होती, नो डाऊट, परंतु थोडासा चेंडू थोडासा लो राहिला, तिथे हातामध्ये व्यवस्थित विसावला नाहीये आणि चेंडू पुन्हा एकदा निघून गेलाय डॉट बॉल. एकंदरीत प्रतीक याला मात्र या स्पर्धेमध्ये सुद्धा आपण बघू शकता चांगल्या पद्धतीने फलंदाजीकरिता लीड केलं गेलं होतं, आता मात्र गोलंदाजीवर आणलंय. प्रतीक पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. आखुडप्याचा चेंडू ऑन साईडला, पुलचा फटका, पॉवरफुल, वंडरफुल अँड सक्सेसफुल, आणि सामना सुद्धा वॉन झालाय. एकंदरीत धावफलक 61 अंकांवर, म्हणजेच म्हणायचं झालं तर 7 विकेट राखून वॉन झालाय जय महाराष्ट्र चांदीप संघ. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन टू यू.